गुड मॉर्निंग गाईज, तुम्हाला सगळ्यांना आपला 21 डे चॅलेंजचा आज 6वा दिवस आहे. आज आम्ही संध्याकाळी अचानक गावाकडे निघालो. सकाळी आम्हाला काहीही कल्पना नव्हती. ह्यांचा अचानक 6 वाजता कॉल आला, आपल्याला गावाकडे जायचं आहे असं म्हणून. तर मी लगेचच खिचडी केली, कारण आम्हाला संध्याकाळी जाण्यासाठी खूप उशीर होणार होता हे मला माहिती होतं. म्हणून मी लगेचच खिचडी केली. मग आम्ही खिचडी दही खाऊन सर्वजण गावाकडे निघालो. चौघं पण. आर्याचं ट्युशन सुटायचं बाकी होतं. आम्ही निघण्याच्या अगोदर त्यांचा कॉल आला, तेव्हा पण ती घरी आली. आमच्या सगळ्यांचं आवरलं, आम्ही गावाकडे निघालो. अचानक असं गावाकडे का बरं निघालो असेल आम्ही, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आमचे असं काही सकाळी नियोजन नव्हतं, कारण उद्या एकच दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही गावाकडे जाणार नव्हतो. कारण माझी जाऊबाई MDची एक्झाम देण्यासाठी नांदेडमध्ये आली होती. तिचे मम्मी पप्पा पण नांदेडमध्येच राहतात. ती तिकडे होती. तिला घेऊन आम्हाला गावाकडे जायचं होतं. यामुळं आम्ही अचानक निघालो. आम्ही घराजवळ निघालो, तिला ड्रॉप केलं आणि आम्ही लगेचच घरी जाण्यासाठी, आमच्या गावी जाण्यासाठी आम्ही चौघं, आमच्यासोबत रुद्र आणि रेखा होती. आम्ही सर्वजण निघालो जाते वेळेसचा तिच्या घराकडे, आणि आम्ही तिला ड्रॉप केलं आणि निघालो. लगेचच घरी पोहोचलो. घरीच पोचल्यानंतर सर्वजण जेवूनच गेलो होतो. ती पण तिच्या मम्मीकडून जेवूनच आली होती. मग सर्वजण झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी पिलं, यांनासुद्धा दिले आणि वरती फिरायला गेलो दोघंसुद्धा, कारण सगळे उठले नव्हते, झोपेच होते. आम्ही फिरते वेळेस वरचं वातावरण इतकं सुंदर होतं. हे पहा, आमच्या घराजवळ दत्तात्रेयचं मंदिर आहे, ते सुद्धा खूप छान होतं. घराच्या पुढचं मागचं वातावरण खूपच छान हिरवंगार होतं. आणि मी ते तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पहा, सर्व खूप छान वाटत होतं आणि खूपच पाहावं. आणि मागचा तर हा रोड किती सुंदर दिसत होता. पहा, सर्व झाडावर फुलं लागले होते. आमची गायसुद्धा खाली गोठ्यात होती. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण गाईचं दाखवेन, गोठा वगैरे. आणि गावाकडचे वातावरण किती स्वच्छ, निर्मळ आणि किती छान असते हे पहा. मग लगेचच मी थोडंसं फिरून खाली आलोत आणि सगळ्यांना चहा प्यायचं होतं. सर्वजण उठले होते. मी आल्यानंतर बाबा वगैरे गरम पाणी पिले नव्हते, त्यांना गरम पाणी करून दिले आणि चहा करण्यासाठी घेतला. चहा गॅसवर ठेवले आणि गरमागरम चहा आम्ही सर्व मिळून पिलो, सगळेजण मिळून पिलो. रुद्रा पण उठला होता. हे पहा, उठल्या तो थंडी असल्यामुळे त्याला टोपी घातली आहे. लगेचच मग नाश्त्याची तयारी करत होते. पोहे आणि झाडावर मागे लिंब किती छान लागले होते. हे पहा, आपण एवढे फ्रेश विकत घेऊच शकत नाही. आणि नंतर गोबीची भाजी करण्यासाठी गोबी नीट करण्यासाठी घेतले. लगेचच भाकरी पण करून घेतल्या, कारण बाबा काही नाश्ता केले नव्हते, त्यांच्यासाठी भाकरी करून घेतले. गोबीची भाजी, वरण, भात, भाकरी झाले होते. आणि यांना गोबीची भाजी खायची नव्हती, सोयाबीनची भाजी खायची होती, आलू आणि सोयाबीनची. यामुळे लगेच सोयाबीन आणि आलूची भाजीसुद्धा आम्ही करून घेतलोत. आणि याने मध्ये मध्ये येऊन सांगत होते, भाजीमध्ये असं करा तसं करा, कारण त्यांना मसाला जास्त लागतो. आणि तिकडं आई, कारण आमच्या ताईचा मुलीचा बड्डे असल्यामुळं त्यांनी शिदोरी म्हणून लाडू करण्याची तयारी करत होते. खोबऱ्याचे काप करत होते. आणि इकडं भाजीसुद्धा तयार होत होती, कारण जेवायचे सर्वजण थांबले होते. सगळ्यांचा सकाळी नाश्ता झाला होता आणि जेवायचे थांबले होते. हे पहा, भाजी खरंच खूप छान आहे, चविष्ट झाली होती. शेवटी भाजी झाली आणि शेवटचा लूक असा काही होता. शिवांश बाहेर रांगोळी टाकत होता. हा पहा, तो म्हणत होता मी दीदीचं पाहून शिकलो. मी मागे गोठ्यात गेले होते, पण गाय काय नव्हती. आम्ही सर्वजण केळीच्या पानावर मस्त जेवण केलं, सर्वजण एकत्र बसून.
नंतरचं मी स्वतः आईला मदत करू लागले. थोडंसं खोबरं मिक्सरमधून काढण्याच्या अगोदर असं खलबत्त्यामध्ये थोडंसं ठेचून घेत होतं मी. रेखा मिक्सरमधून काढून दिली रेखा मिक्सरमधून खोबरे काढत होती. आम्ही मस्त हसत खेळत पटपट सर्वजण करत होतो आणि खूप मजा येत होती. ती बारीक झाली का नाही पाहत होती. अशा प्रकारे ती सर्व खोबरं काढून घेतली. आई सर्व पाक वगैरे बनवून घेतले आणि मी आई मिळून खोबऱ्याचे लाडू बांधून घेतलो. खूप छान टेस्टी झाले होते. खूपच छान झाले होते. अप्रतिम टेस्ट होती त्याची. हे पहा, अशा प्रकारे परी मध्ये करत होती, मला लाडू करायचं आहे म्हणून. कारण उद्या खूप लवकर आम्हाला निघायचं होतं. सकाळी परीची 7 वाजता स्कूल होती. आम्हाला इथून 5 वाजताच निघायचं होतं. त्यामुळे सर्व तयारी आजच करून आम्ही घेत होतो. सगळी तयारी झाली. लाडू पण आम्ही दोघी मिळून पटपट बनवून घेतलो. पुढचं काय मला शूट करणं झालं नाही. आणि संध्याकाळी ह्या अशा प्रकारचा आकाश दिवा का काय म्हणतात, आमचे भाई आणले होते आणि खूप छान तो वरपर्यंत गेला आणि खूप छान वाटत होतं. ते उडून आमचा दिवस असा खूप छान गेला, खूप मजेत गेला, खूप आनंदात गेला. असेच तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा. आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.